पुण्यात किती जरी पाऊस असला तरी मॉर्निंग वॉक चुकवता कामा नये म्हणून पुण्यातले मॉर्निंग वॉकची गँग सध्या माझ्यासोबत आहे आणि सकाळपासूनच रेनकोट आणि छत्री डोक्यावर घेऊन ही गँग जी आहे ती आता पुण्यातल्या झेडब्रिजवर आहे. कसं वाटतं आज पावसात मॉर्निंग वॉक? पावसात फिरणं ह्याची मजा दुसरी काही नाही. बरं आपले पुरुष सर जास्त सांगतील. बरं कसं वाटतं? दुथडी भरून वाटते. खूप मस्त एन्जॉय, फुल टू एन्जॉय. बरं छत्री घेऊन थेट मॉर्निंग वॉक. येस येस सर, मस्त एन्जॉय वाटतो. कसं वाटतंय काका? खूपच छान आहे. आणि एक लक्षात ठेवा की व्हिडिओ पुलावरती पाणी आल्यानंतर मुंबईकर किंवा बाहेरच्या लोकांना असं वाटतं की पुण्यामध्ये आता खूप पूर आलेला आहे आणि तुमच्या काळजी घेतात का? आम्ही शनिवारपेठेत राहतो, आमची काय काळजी घेतात, फोन करून विचारतात तुमच्या घराजवळ पाणी आलं नाही आहे ना. ही काळजी कसं आहे, व्हिडिओ पुलाला पाणी लागलं की म्हणजे पुणेकर एकदम छान वाटतं की स्वच्छता झाली पुण्याचं. एकदम जे वर्षभर जी घाण असते ती घाण सगळी निघून जाते, खूप बरं वाटतं. ही काळजी कॉर्पोरेशननी, पुणे महानगरपालिकेने घ्यावी. काही संस्था हे काम करतात, छानपैकी करतात, पण काही जे पुणेकर किंवा बाहेरची जी लोकं आली आहेत ती इथं घाण करतात. त्यामुळे परत ते जवळजवळ 8 महिने घाण होते आणि आता 4 महिन्यामध्ये जे पावसाळा चालू झाला, पूर आल्यानंतर सगळी घाण निघून जाते. त्यामुळे निसर्गाचे मनापासून धन्यवाद. असं म्हणतात की भिडेपूल पाण्याखाली गेल्यावरच समाधानकारक पाऊस झाल्याचं म्हणतात. हो, 100%. कारण का होतं, पुण्यातली जी घाण असते, जी पुणेकर किंवा बाहेरची लोक जी घाण करतात, एक जाता येता तो कचरा टाकतात, तो कचरा सगळा वाहून जातो. पण बिचारे ते पुढच्या लोकांना पण त्याचा त्रास होत असेल हा विचार सर्वसाधारण लोक करत नाहीत. ही काळजी सगळ्यांनी घ्यावी पुणेकरांनी. पुणे आपलं स्वच्छ छान व्हावं अपेक्षा हीच आहे. मी पुणेकरच आहे. काका तुम्ही थेट रेनकोट घालून मॉर्निंग वॉकला येते? हो, रोजच व्यायामाला येतो आम्ही बाहेर सकाळी. पण आजचा आनंद वेगळा आहे. आज पावसात असून सुद्धा आम्ही आमचे डेली मेंबर सगळे हजर आहेत. 2 दिवस झाले पुण्यात मुसळधार पाऊस होतोय आणि भिडेपूल पाण्याखाली गेल्यावर एक वेगळं चित्र दिसत नाही. 2 दिवस 15 मे पासून पाण्यातच आहे आणि हा व्हिडिओ पूल तर आतापर्यंत जवळजवळ 7-8 वेळा गेलाय. पहिल्यांदा असं झालं इथून उडी मारून जायकवाडीला निघावं असं वाटतंय. लय मजा आहे, लय मजा, फुल मजा. नदी पात्रातील रस्ते बंद, आता मग बोट आणायची का? नाही, आपण खरं म्हणजे पुणेकरांना नाही ना हा असा कायम प्रवाह पाहिजे, परंतु राजकारण्यांनी वाट लावली. क्षमा मागतो, पण खूप मजा, निसर्ग आपली एन्जॉय करतोय, आपण पण करू एन्जॉय. आपण बघू शकतो की मुठा नदीत पाणी जे आहे ते खडकवासला धरणातनं मोठ्या प्रमाणावर सोडण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा नित्य नियमाने मॉर्निंग वॉक करणारी ही गँग जी आहे त्यांचा उत्साह जो आहे तो कुठेही कमी झालेला नाही आणि निसर्गाचे आभार मानत त्यांनी असंच कायम वातावरण पुण्यात प्रफुल्लित राहावं अशी अपेक्षा केली आहे. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.